श्रोते हो, जशी माय लेकराला समजावून सांगते का नाही, तर त्याप्रमाणे आज आपण आपल्या मनाला समजावून सांगायचं का? थोडी आपल्या मनाशी आपण बातचीत करायची का? चला मग माऊलीचा आधार घेऊ, माऊलीच्या चरणावर डोकं ठेवू आणि आजच्या प्रवचनाला आपण सुरुवात करू. खूप सुंदर विचार आहेत माऊलींचे आणि मग त्यांच्याच विचाराचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे. आपलं काहीच नाही, फक्त आपल्याला माऊलीचं काय आहे ते आपल्या मनाला समजावून सांगायचं की माऊली काय म्हणतात ते. बरं का, पहा, जगात काय नाही, काय नाही जगात. जगात सगळं आहे. अशी एकही गोष्ट नाही की ती जगात नाही, आणि अशी एकही गोष्ट नाही की जगातली ती गोष्ट मिळवण्याचा आपण प्रयत्न केला नाही, प्रयत्न करत राहिलो. काही गोष्टी आपण मिळवल्या पण, आणि त्या मिळाल्यासुद्धा आपण आपल्याला. मग आपलं जीवन पूर्ण झालं का? ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण धावत राहिलो, फिरत राहिलो, आयुष्य घातलं, त्या गोष्टी मिळाल्या, पण त्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर, त्या वस्तू मिळाल्याच्या नंतर आपलं जीवन पूर्ण झालं का? नाही ना. आपलं जीवन अपूर्णच. का बरं? कारण सगळं काही मिळूनही जीवन अपूर्ण का राहतं? सगळं मिळाल्यावरही कारण आपल्यातला अहंकार असतो ना. कारण ते अहंकाराचं. कारण पैसा आला की आपलं मन काय म्हणते, माझ्याकडे पैसा आहे. ज्ञान आलं की वाटतं माझ्यासारखं कुणालाच काही कळत नाही, माझ्या एवढाच ज्ञानी, माझ्या एवढा श्रीमंत. चार माणसांनी मान दिला की हळूच मन कानात येऊन सांगते, आपली किंमत आहे बरं का. चार लोक आपल्याला विचारल्याशिवाय काही निर्णयच घेत नाहीत. आणि बस मग इथून मीची गाठ जी घट्ट 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 व्हायला लागते, ती गाठ एवढी घट्ट होऊन बसते, गच्च होऊन बसते की ती सुटायला काही तयार होत नाही. म्हणून माणसाजवळ काही असावं किंवा काही नसावं, आणि माणसाजवळ काही असणं म्हणजे ते वाईट नाही. पैसा माणसाकडे असावाच लागतो, असावा तो. मान पण पाहिजे ना माणसाला, तो पण असावा. विद्या पाहिजेच माणसाकडे, माणसाचं कर्तृत्व पण पाहिजे. पण या सगळ्याच्या सावलीत जर मन जर म्हणू लागलं की हे सगळं माझ्यामुळंच, मी करतो म्हणून, मी हुशार आहे म्हणून, मी श्रीमंत आहे म्हणून, मी ज्ञानी आहे म्हणून, मी विचारवंत आहे म्हणून, तर पण नाही बरं. मग थोडं थांबावं लागेल आणि स्वतःकडे जरा वळून पाहावं लागेल. पाहावं लागेल का नाही, गरज आहे ती पाहण्याची. असंच एकदा एका राजाला ना आपल्या सामर्थ्याचा इतका अभिमान झाला, मोठेपणाचा खूप अभिमान झाला. त्या राजाला वाटायचं मी राजा आहे, आणि म्हणून या राज्यामध्ये माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही. एक दिवस असंच फिरत 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 त्या राजवाड्यात, राजदरबारामध्ये एक साधू महाराज आले. साधू महाराज आल्याच्या नंतर त्या राजानं करायचं ते यथोचित आदरातिथ्य केलं, सत्कार केला, मान सन्मान झाला, आणि मग त्यांचा वार्तालाप सुरू झाला, राजा आणि ते साधू महाराज. मग त्या साधू महाराजाला त्या राजाने विचारलं रुबाबात की महाराज, माझ्यापेक्षा मोठं कोण आहे, तुम्ही सांगू शकताल का बरं? कोण आहे माझ्यापेक्षा मोठं? कोणीच नाही. माझ्यापेक्षा मोठं मला तर वाटत नाही कुणी आहे म्हणून, पण कोण आहे माझ्यापेक्षा मोठं, तुम्ही मला सांगा जर असेल तर. राजा हसला. राजा हसला की थोडा चमकला ना राजा. राजाला वाटलं मी असं म्हटल्यावर हा हसला म्हणजे मला वेड्यात काढलं. म्हटलं तसं नाही महाराज, आता खूप राजे महाराज, आता रात्र झाली, तुम्ही झोपा, मी झोपतो, आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सकाळी मात्र देतो बरं का. पण त्यासाठी राजवाड्यात नाही तुम्हाला उत्तर देता येणार मला, माझ्यासोबत तुम्हाला राजवाड्याच्या बाहेर यावं लागेल. आता राजा झोपला. त्याला कुठं झोप लागायली, त्याला वाटते माझ्यापेक्षा वरचढ कोण आहे, माझ्यापेक्षा मोठा कोण आहे, मीच आहे एवढा सगळ्यात. मग राजाला कुठे चंद्री लागली, झोपच यायला तयार नाही राजाला. सकाळ झाली. राजा आणि साधू महाराज दोघं राजवाड्याच्या बाहेर आले. साधू महाराज खाली वाकले, हातात त्यांनी समोर त्या राजदरबारातल्या दारातली माती एक मुठभर हातात घेतली आणि राजाला दाखवली. राजा, काय हे? ते राजा म्हणतो, माती आहे. माती आहे? कुणाची आहे? माझी? तुमची? हो माझी, माझ्या राज्यातली. साधूला हसूच आलं ना. साधू म्हणतो, म्हणजे तुमचीच आहे, ठरलं आहे, तुमची माती आहे? हो म्हटलं, माझीच आहे, माझ्या राजवाड्यातली, माझ्या राज्यातली, माझ्या अंगणातली, म्हणजे माझीच आहे ना. साधू काही बोलले नाही, शांत झाले साधू.
मग साधू काही वेळेला म्हणतात महाराजाकडे, त्या राजाकडे पाहतात आणि म्हणतात, राजे महाराज, तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा ही माती इथं असेल का हो? राजा गप्प झाला ना, काहीच बोल ना. साधू पुन्हा म्हणतात, बरं जाऊ द्या, तुम्ही या जगात नसताल तेव्हा ही माती कोणाची असेल बरं? राजा तरी काहीच बोलत नाही, शांत बसायलाय. राजाचं डोकं चाललं ना. मग म्हणतो ते साधू महाराज म्हणतात, महाराज, जी माती तुमच्या आधी होती तुमच्या नंतर पण राहणार आहे, मग तिच्यावर ते माझं 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 म्हणून तुम्ही एवढा रुबाब का बरं दाखवता? छाती फुगून सांगायले की ही माती माझी आहे, माझी आहे, आणि पुन्हा सांगायले की मी गेल्यावर पण इथंच राहणार आहे, मी यायच्या आधी पण इथंच होती, मग ही तुमची कसं काय झाली? राजाच्या मनाला लागलं ना, लागलं राजाच्या मनाला. विचार करू लागला राजा, चक्रावलाच. राजाची सगळी गुरमी उतरली. तसंच आहे मायांनो, अध्यात्म म्हणजे काय हो, हेच आहे. परमार्थ म्हणजे हेच आहे. आपल्याला सोडायचं काही नाही, जग सोडायचं नाही, घर सोडायचं नाही, जबाबदारीपासून दूर जायचं नाही, पण या सगळ्यामध्ये आपल्या मनाला सांगायचं पण, हे जे माझ्याकडे आहे का नाही, ते कायमचं माझं नाही. मन फार म्हणते ना, माझं आहे माझं आहे, त्या राजासारखं. म्हणून त्या मनाला सांगायचं, हे माझं नाही आणि हे कायमचं माझ्याकडे पण राहणार पण नाही, त्यामुळं माझं नाहीच. मग माऊलीच्या जीवनातला सुंदर धडा आपल्याला शिकवते बरं का. खूप सुंदर माऊलीच्या जीवनातले प्रसंग आहेत. आणि एक चांगदेवाचा प्रसंग असा आहे की चांगदेव महाराज माहीत आहेत का नाही, चांगदेव 65. चांगदेव महाराज कसे होते? फार मोठे होते, योगी होते, ज्ञानी होते. खूप त्यांनी तपश्चर्या केल्या, खूप योग साधना पण तशाच केल्या, सामर्थ्य मिळवलं, नाव कमावलं, कीर्ती मिळवली, सगळं सगळं काही. इतके ज्ञानी होते, इतके खूप ज्ञानी होते ते, म्हणजे त्यांचं वर्णन काय करावं असं. की म्हणून माणूस किती जरी मोठा झाले, त्याच्या मनातला जर एखादा मीपणा असं कुठंतरी लपून बसला का नाही, तर त्या मीपणाला अंकुर फुटतो. मग त्याचा मोठा एक वटवृक्ष तयार होतो. आणि ते वटवृक्ष झाल्याच्या नंतर मग त्या फांद्या आपल्याला सुधरू देत नाहीत ना, जिकडे तिकडे झोपाळलेल्या, त्या मग आपल्याला झाकून टाकतात त्या. मग माझ्या माऊलीची नजर तिथपर्यंत पोहोचली, तिथपर्यंत माऊलीची नजर जाती, तर माऊलीचं मोठेपणा पहा ना कसं आहे. मग माऊलीला चांगदेवाचा अहंकार मीपणा लक्षात आला ना. आता त्यांचा अहंकार दूर करायचा, त्यांचा मीपणा दूर करायचा, मग काय करावं लागेल? म्हणून माऊलींनी त्यांना कधी कमी लेखलं नाही, त्यांचा अपमान केला नाही. त्यांना म्हणले नाही कधी माऊली की तुम्हाला काय कळतंय, किंवा ते एवढे सामर्थ्यवान, एवढे तपस्वी, एवढे योगी, एवढे श्रेष्ठ, त्यांची कधी टिंगलही नाही केली की तुमच्यामध्ये हे सगळं आहे पण तुमच्याकडे अहंकार आहे, असं त्यांना कधी त्यांनी असं पटकन बोलून पण नाही दाखवलं. तर काय केलं उलट, अगदी प्रेमानं अलगदपणे त्यांच्या मनाला एक वेगळी दिशा दिली आणि वेगळ्या दिशेला आणि एक वेगळ्या मार्गावर त्यांना आणून बसवलं, थांबवलं. तसंच आहे, आपल्या घरातली माई लेकराला जवळ घेती, लेकरानं काही चूक केली तर लगेच त्याच्या कानफाडाखाली नाही मारत ना, काय करते, त्याला जवळ घेती, डोक्यावर हात फिरवती आणि काय म्हणते, ए बाळा असं करू नये रे, हां करू नये असं, हो तुझं चुकलं का नाही, चुकलं, तू वाईट नाही बरं, पण कुठली गोष्ट करताना विचार करून करायची, पुन्हा अशी चूक करायची नाही. हां, आई लेकराला सांगते का नाही समजून. कधी कधी लेकरू हट्ट घेते, हे पाहिजेच, मला पाहिजेच, दिलंच पाहिजे. ती वस्तू त्या लेकराच्या कामाची नसते तरी ते लेकरू त्या वस्तूसाठी काय करते, हट्टाला पेटते, रडते, हातपाय खुरू रडते, मला पाहिजे पाहिजे पाहिजे. मग माय कशी म्हणते, हसत हसत म्हणते माय बरं का, नाही रे, एवढा हुशार माझं बाळ, असं नाही करावं, ही गोष्ट तुझ्या कामाची नाही, ये बरं चल, ये ये, जवळ घेती त्याला, मांडीवर घेती, मांडीवर बसवती, त्याच्यासोबत बोलती. तसंच माऊली आमच्याशी बोलले, प्रेमळ शब्दानं, अंतःकरणातून, काळजीनं, पोटतिडकीनं आमच्याशी बोलले. माऊली म्हणतात, बाबा माणूस वाईट नाही, पण माणसाच्या मनातला जो अहंकार आहे ना, जो मी पण आहे, तो त्या माणसाला मात्र चुकवतो, वेगळ्या वळणावर नेतो, चकवे दाखवतो, वाईट मार्गावर त्याला नेऊन ठेवतो. म्हणून माऊली सांगतात, बाळा अरे लेकरा, तुझ्याकडं खूप सामर्थ्य आहे रे, खूप सामर्थ्य आहे, बुद्धिवान आहे तू, जप आहे तुझ्याकडे, विद्या आहे तुझ्याकडे, साधना आहे तुझ्याकडे, बुद्धीचं ऐश्वर आहे, बुद्धीचा ज्ञानाचा भांडार आहे, सगळं सगळं काही तुझ्याकडे, जगातल्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे येतात.
आणि म्हणून तू काही मोठा नाही झाला बरं का. आणि हे मोठं होण्यासाठी तुला काय व्हावं लागेल, नम्र व्हावं लागेल, हे की नाही. आणि ती नम्रता तुला अंगीकारावी लागेल, ती नम्रता तुला शिकावी लागेल. पण आता आपलं कसं आहे, दोन माणसानं जर आपलं कौतुक केलं की आपण किती फुगतो. वा, आपलं कौतुक करतात लोक, आपल्यात काहीतरी आहे असं म्हणतो आपण लगेच, आहे की नाही. आपण काही बोललो की लगेच कुणी आपलं कौतुक केलं की आपल्याला गर्व चढतो, अहंकार चढतो, की माझ्या एवढा हुशार, माझ्या एवढा विद्वान असं कुणीच नाही असं वाटते. आपल्याला कोणी असं बाहेरून म्हटलं की वा वा वा, काय हुशार येतो तुम्ही, काय छान प्रवचन करता, काय छान कीर्तन करता, काय छान भाषण करता, की माणूस म्हणतो आपल्यासारखं जमतच नाही कुणाला. मनातल्या मनात का होईना पण माणूस म्हणतो. आणि वरवर काय म्हणतो, हां असं काही नाही पण आतून मन काय म्हणते, मी सांगितलं होतं ना आपल्यात काहीतरी आहे, लोक आपलं कौतुक करणारच. पण चार माणसं आपलं बोलणं, आपलं भाषण, आपले सल्ले जर ऐकू लागले की लगेच आपलं मन म्हणते. वजन आहे आपल्या शब्दामध्ये, हां प्रत्येकजण आपला शब्द पाळते आणि आपण सांगितलेल्या मार्गावरच चालतात. आपण सांगू तसंच लोक वागतात. एखादं काम आपल्या हातातून चांगलं झालं की लगेच आपण असं छाती पडवून सांगतो, हे मी केलं, मी केलं, मी केलं. थांब थोडं, थांब थोडं, थांब. अरे केलं मान्य आहे, पण ही करण्याची तुला बुद्धी कोण दिली, कुणी दिली. यामागे एक अचाट एक शक्ती आहे, अफाट एक शक्ती आहे. हात आहेत की नाही आपल्याला, हात, त्या हातामध्ये ताकद आहे. ती ताकद कुणी भरली, कुठली एखादी गोष्ट करण्यासाठी. देवापुढे जर आपण हात जोडून जर वाकलो तर ती वाकण्याची बुद्धी कुणी दिली. एखादं दोन्ही हातानं ओझं उचललं तर ते ओझं उचलण्याची शक्ती कुणी दिली. एखाद्याच्या पाठीवर प्रेमानं थोपटलं, थाप मारली, किंवा एखाद्याला बक्षीस दिलं हातानं उचलून, तर अरे ती बुद्धी कुणी दिली, ती चालना कुणी दिली त्या हाताला, ती ताकद कुणी भरली आपल्या हातात. किती भारी आहे ना. डोकं आहे का नाही आपल्याला, पण त्या डोक्याला विचार करायची शक्ती कुणी दिली याचा विचार कधी केला का आपण, केलाच नाही, करतच नाही. शुल्लक वाटतंय, चालतंय चालतंय, चला चला चला, पळत राहतो पळत राहतो, पळत 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 आपण इथपर्यंत आलो बरं का. आज श्वास घेतो ना आपण, ते श्वास कोण चालवते बरं आपला. कधी फिरकलंच नाही डोकं तिकडं, फिरकलं का. आपण म्हणतो फक्त मी केलं मी केलं, पण मायानो आपण निमित्त असतो बरं. करता आणि आपल्याकडून करून घेणारा कुणीतरी वेगळा येतो. आणि हीच जाणीव आपल्या मनाला झाली पाहिजे. आणि ही जाणीव झाली की माणूस मग मोठा नाही होत बरं, तो माणूस लहान होतो. आणि त्याच्या लहानपणामध्ये त्याचा मोठेपणा इतका खोलून दिसतो. आणि मग तो माणूस म्हणतो माझं काय हो, माझं काहीच नाही, सगळी देवाची कृपा आहे ही. आणि अशी माणसं मग सगळ्यांना आवडतात, गोड वाटतात सगळ्यांना. ज्यांच्याकडे मोठेपणा असतो का नाही, त्यांना माज असतो, त्यांना गुर्मी असते, त्यांना अहंकार असतो बरं. आणि जे लीन असतात, जे सगळं काही देवानं करून घेतलं म्हणतात, त्यांनी चालना दिली म्हणतात, त्यांच्याकडे ज्ञान असतं पण गर्व नसतो. मानही असतो पण त्यांची माणुसकी कधी सुटत नाही, कधीच नाही सुटत. जसं आंब्याच्या झाडाला फळं लागली की झाड खाली वागते ना, खूप फळं लागली आंब्याला की ते झाड खाली भारानं खाली वागते. झाड ते ताठर राहते का, ते आंबे असे वरच राहतात का फांदीला, नाही ना, खाली झुकतात ते आंबे, खाली झुकतात. आणि कमी फळं असलेली झाडे कशी असतात, थोडी बहुत ताठच असतात ना. मग आपलं पण तसंच आहे. ज्ञान वाढलं की मान खाली यायला पाहिजे आपली. आपलं ज्ञान वाढलं, आपण काही शिकलो की अहंकाराने छाती फुगून नाही चाललं पाहिजे पुढेच, तर आपली मान खाली वाकली पाहिजे नम्रतेनं. आणि मान जर वर वर वरच जात राहिली तर मग आपण आपल्याला स्वतःला ओळखून घ्यायचं की नाही, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, शिल्लक आहे, शिकायचं राहिलंय माझ्याकडे, उणीव आहे माझ्याकडे काहीतरी. आणि म्हणून माऊलीचा धडा हा इतका सुंदर आहे. धडाचं एक प्रकारचं आपल्याला शिकवलाय. शाळेत आपण धडे शिकलो ती विसरलो का, एक आ कक्का किक्की बे कबे, नाही विसरलो ना आपण. मग तसाच हे माऊलीचा धडा आहे. लेकरासारखं माऊलींनी आपल्याला समजून सांगितलं. ते म्हणत नाहीत तू काहीच नाही, तू सगळं काही आहे, पण ते म्हणतात तुझ्यात खूप काही आहे, सगळं काही आहे.
त्याचा गर्व करू नको. पण तुझ्याकडे पैसा आहे, छान आहे, मस्त आहे, असायलाच पाहिजे. तुझ्याकडे विद्या आहे, वा, छान आहे, छान विद्या कमवली ना, चांगली गोष्ट आहे. तुला 4 लोक मान सन्मान देतात, त्याहूनही छान आहे, खूप छान आहे. तुझं आदरातिथ्य होते का नाही, जाईल तिथं तुला मान सन्मान मिळतो, खूप मोठी लाख मोलाची गोष्ट आहे. पण हे सगळं मनात घेऊन जर तू मीच मोठा, मीच मोठा, मीच मोठा जर असं म्हणत राहिला का नाही, तर मग तुला सावध व्हावं लागेल. मग समजावं लागेल की तू बावळट झाला, तुझी कुठेतरी मेंदूची नस दबल्या गेली असं. कारण मी हा शब्द इतका छोटा आहे, पण त्या मी शब्दाचं ओझं एकच शब्द आहे, मी. मला का ना मा त्याला वेलांटी मी, एकच शब्द आहे ना तो. शब्द छोटा आहे, पण त्या शब्दाचं ओझं इतकं मोठं आहे. आणि हा मी हळूहळू 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 इतका मोठा होत जातो की माणसाला नाहीसं करून टाकतो, नाहीसं. शुद्ध बुद्ध माणसाचे हरवून टाकतो तो. म्हणून हा मी हळूहळू हळूहळू कमी झाला पाहिजे, कमी करता आला पाहिजे. आणि तो एकदा का कमी झाला की मनाला एक वेगळी गोडी लागते. मग मग कुणी पुढे गेलं काय, कुणी कौतुक केलं काय, कुणी स्तुती केली काय, त्याचं काही वाटत नाही. आपल्यापेक्षा कुणी पुढे गेलं ना, सरस ठरलं का नाही, तर मग आपलं मन कसं म्हणते, जा रे बाबा जा, तुझं भलं होऊ दे, होऊ दे तुझं भलं, असाच पुढे जा. कुणी चुकलं तर लगेच आपल्याला नाही वाटत की जावं त्याच्या कानफाटाखाली मारावं. नाही, आपलं मन कसं म्हणतं उलट, जाऊ दे, माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकणारच आहे. कुणी आपल्याला रागावलं, कुणी चिडचिड केलं, कुणी आपल्याला दुर्लक्षित केलं, गृहीत नाही धरलं कुणी आपल्याला थोडक्यात, तर आपलं मन लगेच दुखत नाही. त्यावेळेस आपलं मन कसं म्हणते, जाऊ द्या ना, काय लक्ष द्यायचं छोट्या मोठ्या गोष्टीत, आपण शांत राहू. आहे का नाही, किती मस्त आहे, खूप सुंदर माऊलीने समजावून सांगितलं. आपल्याला प्रत्येक वेळी स्वतःचं बरोबर सिद्ध करा वाटत नाही. मी केलं, माझ्यामुळं, हे शब्दच आपल्या तोंडून निघत नाहीत. आणि काही वाटतच नाही की खरं करून दाखवावं, आपलं सामर्थ्य दाखवावं, क्षुल्लक गोष्ट वाटते. आणि जेव्हा मग अशी जर अवस्था आपली झाली ना, की समजायचं की खरोखर माऊलीचा हात आपल्या डोक्यावरून फिरला, माऊली आपल्या पाठीशी आहेत बरं का सतत. आणि म्हणून माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन माऊलीला एवढंच म्हणायचं की माऊली, माझं ज्ञान वाढव, पण त्या ज्ञानात नम्रतासुद्धा तेवढीच वाढव. माऊली, माझ्या हातातून खूप मोठं काम होऊ दे, पण ते काम करत असताना मनात गर्व येऊ देऊ नको की मी केलं म्हणून अशी ओळख जगाला सांगण्याचं असं माझ्या मुखातून निघू देऊ नको. मला मान मिळू दे, सन्मान मिळू दे, पण तो मान मिळत असताना माणुसकी सोडून मला वागायला लावू नको बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी केलं म्हणायच्या आधी माझ्याकडून कोणीतरी करून घेतलं याची आठवण परमेश्वरा, माऊली, मला सतत अशी बुद्धी दे की त्याची आठवण मला होऊ दे. मग बघा, अशी जर आपली अवस्था झाली ना, की जीवन कसं होऊन जाईल, सुंदर होईल, गोड होईल. आणि सगळी माणसं मग आपल्याला काय वाटतील, आपली वाटतील. मनावरचं एक मोठं ओझं कमी होईल. आणि मग देव पहावयाशी गेलो, तेथे देवची होनी ठेलो. देव कुठं दूर आहे, देव दूर राहतच नाही आपल्याशिवाय.